नावाखाली ठाण्यातील एका 42 वर्षीय विवाहितेवर बलात्कार करून तिला ब्लॅकमेल आणि मारहाण करणारा राकेश दामोदर साधवानी राहणार उल्हासनगर या आरोपीला ठाण्यातील काही नागरिकांनी ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात चांगला चोप दिलाय। त्यानंतर त्याला नौपाडा पोलिसांच्या हवाली केले। या आरोपीला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी दिली आहे। ठाण्यात राहणारी ही महिला उल्हासनगरमध्ये नोकरीला आहे। तिथेच राकेश बरोबर या पीडितेची ओळख झाली। सुरुवातीला त्याने तिच्याबरोबर मैत्रीचा बहाणा केला। त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला। त्याच्या या अत्याचाराला तिने तीव्र विरोध केल्यानंतर त्याने तिचे अश्लील फोटो आणि तिचा पती आणि मुलाला पाठवले आणि तिला मारहाणही केली। या सर्वच प्रकाराला कंटाळून तिने काही दिवसांपूर्वीच आत्महत्येचा प्रयत्नही केला होता। तिच्या पतीनं तिला विश्वासात घेत राकेश विरोधात अखेर 1 फेब्रुवारी रोजी बलात्कार, विनयभंग आणि मारहाण तसंच धमकी देण्याचा गुन्हा दाखल केलाय। या प्रकारानंतरही राकेश ठाणे जिल्हा रुग्णालय परिसरात मोकाट फिरत असल्याचं ठाण्यातील काही नागरिकांना दिसलं। या नागरिकांसह भारतीय मराठा महासंघाचे ठाणे शहराध्यक्ष महेश मोरे तसंच इतरांनी त्याला गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास चांगला चोप दिलाय। त्यानंतर नागरिकांनीच त्याला नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ। तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। गीतरामायणामध्ये गदिमा यांचे शब्द आणि बाबूजींचा स्वर हे विलक्षण आहे। त्यातील प्रत्येक गीत वेगळं हे सतत जाणवत असतं। जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत गीतरामायण राहणार आहे असं मत ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी व्यक्त करत गीतरामायणाच्या 2 ओळी सादर केल्या। सुयश कला क्रीडा मंडळ ठाणे पूर्वच्या वतीनं श्री सिद्धिविनायक मंदिर पटांगण येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या व्याख्यान महिलेचं पहिलं पुष्प श्रीधर फडके यांच्या बाबूजी आणि मी या विषयावरील मुलाखतीनं अनघा मोडक यांनी त्यांची मुलाखत घेतली। मनातल्या व्यथा बाबूजी कसे मांडत हे सांगताना फडके यांनी हा मार्ग माझा एकला हे गाणं सादर केलं। बाबूजींचे गाणं सपाट नव्हतं, त्यावेळी त्यांच्या चालींचे वैविध्य सांगितले। त्यानंतर बाई मी विकत घेतला श्याम हे गाणं त्यांनी सादर घेतलं। भावगीत सादर करताना गायकानं त्यातील भाव त्याचा अभ्यास करावा। भाव व्यक्त करणे हे जन्मजात यायला हवं, मगच ते गाणं श्रोत्यांसमोर पोहोचतं। मला जे गाण्यातलं येतं ते मी सर्वस्व ओतवलं पाहिजे ही वृत्ती असावी। भाव, शब्द, उच्चार, लय, ताल हे सर्व त्या गाण्यात ओतले तर ते रसिकांपर्यंत पोहोचतात। याबरोबरच परमेश्वराचे आशीर्वाद असावे लागतात। संगीतकार चाली कशा बांधतात हे सांगताना फडके यांनी मराठीत आधी शब्द आणि मग चाल असते, परंतु हिंदीत आधी चाल मग शब्द यावरून त्यांनी फुलले रे क्षण माझे फुलले रे हे गाणं सादर केलं। आम्ही संगीतकार गाणी तयार करतो, पण ते किती लोकप्रिय होईल हे माहीत नसतं। शेवटी परमेश्वराची साथ लागते। त्यानंतर त्यांनी ऋतू हिरवा ऋतू बरवा हे गाणंही सादर केलं।
आपण जेव्हा गाण्याला चाल देतो तेव्हा ती आधी आपल्या मनाला पटली तरच आपण त्याची रेकॉर्डिंग करतो, अन्यथा ती चाल आपण करत नाही. सुदैवानं आपल्याला चांगल्या गायकांसोबत काम करण्याची संधी मिळाली हे सांगतानाच त्यांनी आशा भोसले, सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन, आरती अंकलीकर यांचाही आवर्जून उल्लेख केला. ठाणे लोकसभा मतदारसंघाचं ठाणेदार होण्यासाठी महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी आपापली दावेदारी केली आहे. यावर आता माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते संजू नाईक यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना येत्या आठवड्यात ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि महायुतीतला कोणता पक्ष ही निवडणूक लढवणार हे जाहीर होणार असल्याचं स्पष्ट केले. दरम्यान उमेदवारीबाबत बोलताना नाईक यांच्या चेहऱ्यावर हलकेच हास्य उमटलं. त्यामुळे आपणच ठाणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार आहोत असं त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवल्याची चर्चा होत आहे. काल माजी खासदार संजू नाईक यांनी महापालिकेत येऊन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत योग्य तो निर्णय घेतील. त्यांचा निर्णय सर्वांनाच मान्य असणार आहे. तसंच आम्ही निवडणुकीच्या पलीकडे जाऊन पुढे काम करत असल्याचं सांगितलं. काही दिवसांपूर्वी महायुतीच्या या ठिकाणी सभा झाली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 10 वर्षांचं कार्य आणि या ठिकाणी होणारा भावी विकास आम्ही लोकांपर्यंत घेऊन गेलो आहोत असंही त्यांनी सांगितलं. एका आठवडाभरामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार आणि महायुतीतला कुठला पक्ष येथे निवडणूक लढवेल या संदर्भात निर्णय लवकरच जाहीर करतील असा आपल्याला विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं. पत्रकारांशी संवाद साधताना नाईक यांना लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराच्या विषयी प्रश्नही विचारण्यात आला. उमेदवारीबाबत भाष्य करताना संजू नाईक यांच्या चेहऱ्यावर आपसुकच हास्य उमटल्याचं दिसून आलं. या हास्याचे आता राजकीय अर्थ लावले जात आहेत. त्यातून त्यांनी ठाण्याचे आपणच ठाणेदार आहोत असं सूचित केल्याची चर्चाही होती. आपणच उमेदवार असल्याचं त्यांच्या या हास्यावरून त्यांनी दर्शवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असल्याचंही दिसून आलं. आता पुढच्या 1 महिन्याभरामध्ये निवडणुकीचा बिगुल वासेल. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही एकत्र येऊन आमचे जे नेते लोक निर्णय घेतील तो सर्वांनाच मान्य असणार आहे हे अगोदरच आम्ही सांगितलेलं आहे. आम्हाला फक्त तो विषय चिन्ह कुठला असणार आहे हाच विषय त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन पुढे काम करतोय. काही दिवसापूर्वी तुम्ही बघितले असेल की महायुतीची या ठिकाणी सभा झाली कार्यकर्त्यांची आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी सांगितलेलं आहे की पक्ष निर्णय घेईल, लवकर त्याच्यावरती तोडगा निघेल. आणि मात्र याचा अनुषंगानं असं नाही की आमचं काम सुरू नाही आहे. तिन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे आपापल्या परीनं या अनुषंगानं माननीय मोदी साहेबांनी केलेल्या 10 वर्षाचं कार्य आणि त्या ठिकाणी पुढचा विकास याच्या अनुषंगानं आमचं कार्य या ठिकाणी आम्ही लोकांपर्यंत घेऊन गेलेलो आहोत. मला विश्वास आहे की 1 आठवड्याभरामध्ये उमेदवार आणि कुठला पक्ष निवडणूक लढेल या संदर्भामध्ये निर्णय लवकरच जाहीर करतील असा मला विश्वास आहे. ओके. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. श्रीमा बालनिकेतन कोपरी ठाणेद्वारे आयोजित केलेल्या 26व्या आंतरशालेय वार्षिक प्रदर्शनाचं उद्घाटन श्रीमा ट्रस्ट विश्वस्त श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे डायरेक्टर चेअरमन श्री बालगोपाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलं. हे प्रदर्शन शुक्रवार आणि शनिवारी सकाळी 9:30 ते 1 वाजेपर्यंत पालकांसाठी खुलं ठेवण्यात आले. पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी सण आणि ऋतू, प्राथमिक विभागानं हॉस्पिटल, नृत्य, सॅटेलाईट या विषयावर मनाला थक्क करणारे प्रकल्प प्रदर्शनात मांडले. हायस्कूल विभागात इंग्लिश, हिंदी, मराठी, संस्कृत भाषेतील वाङ्मय, समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान, मराठी साहित्य यात्रा, विज्ञानातील मोज, एक पृथ्वी एक कुटुंब, महाराष्ट्राची सहर्ष यात्रा यावर प्रकल्पांची मांडणी करण्यात आली.
यावेळी विविध क्षेत्रातील विद्वत्तजनाची भाषणमाला आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्रीमा ट्रस्टच्या विश्वस्त प्रिन्सिपल मंजू तेजवानी, सेक्रेटरी रमेश जोशी, सौता रवींद्रन, श्री तारामा मिशन डायरेक्टर इल्लास अमेरिका, प्रिन्सिपल सेजल नारंग, मुख्याध्यापिका लक्ष्मी अय्यर, नरेश पाटील आदीही उपस्थित होते. श्रीमा बालनिकेतन हायस्कूल कोपरी ठाणे या ठिकाणी या वर्षी आम्ही 36 वर्ष आम्ही ह्या प्रदर्शनाचं आयोजन करतो. या प्रदर्शनामध्ये प्री प्रायमरीपासून हायस्कूलचे 10वी 11वीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होतात. विशेषतः यांना समाजाला उपयुक्त ठरतील, राष्ट्रप्रेम निर्माण करता येईल अशा प्रकारचे बुद्धिगम्य आणि सुंदर विषय देऊन त्यावर विविध प्रकल्प करायला सांगत असतो. शनिवार रविवार 2 दिवस पालकांसाठी हे प्रदर्शन उघडं असते. आम्ही प्रत्येकाला आमंत्रण पाठवलेलं आहे. मुलांना प्रोत्साहन मिळावं, सर्वांगीण त्यांची प्रगती व्हावी, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक चांगुलपण निर्माण व्हावं या हेतूने या प्रदर्शनाचं आयोजन दरवर्षी केलं जातं. या कामाला पूर्णविराम नाही.